हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, इथे तारा आहे तर तिथे सारा झाले. ताराने फोनवरून सांगितलं, मला आत्ता तुझी भेट घ्यायची आहे. आरोही उत्तरली, आत्ता येणं शक्य नाही. अर्जुनजी घरी नाहीत आणि त्यांना न सांगता मी येऊ शकत नाही. आपण उद्या कॉलेजमध्ये भेटूया. तारा हसत म्हणाली, ठीक आहे. खरंच मला तुझा खूप आनंद वाटतोय. तू अर्जुन सिंहची पत्नी झालीस. आता तरी त्या रणवीरपासून तुझी सुटका होईल, जो केव्हापासून तुझ्या मागे लागलेला होता. थोडा थांबून तारा पुढे म्हणाली, अरे हो, एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिलीच होती. आज रणवीर तुझी कॉलेजमध्ये वाट पाहत होता. तू आली नाहीस हे कळताच तो प्रचंड चिडला आणि निघूनही गेला. तू आली नाहीस याचा मला खूप आनंद आहे. आरोही म्हणाली, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. तूही काळजी घे. इतकं बोलून तिने गुड नाईट म्हटलं आणि ताराचा फोन कट केला. त्यानंतर आरोही उशी घेऊन बेडवर बसली आणि आजूबाजूच्या खोलीकडे शांतपणे पाहू लागली. खोली खूप मोठी आणि तितकी सुंदर होती. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळूच बेडवर झोपून गेली. आधीच अर्धरात्र झाली होती. अर्जुन ऑफिसमधून घरी आला आणि थेट आपल्या खोलीत गेला. खोलीत येताच त्याची नजर बेडवर शांत झोपलेल्या आरोहीवर पडली. तिच्या चेहऱ्यावरचा शांतपणा पाहून त्याच्या ओठांवर हसू उमटलं. त्याने कोट काढून सोफ्यावर ठेवला. कपाटातून कपडे काढले आणि फ्रेश होण्यासाठी गेला. परत आल्यावर तो बेडवर आरोहीच्या शेजारी झोपला. तेवढ्यात झोपेतच आरोही त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याला घट्ट बिलगली. तिची ही लहान मुलासारखी कृती पाहून अर्जुनला हसू आलं. त्यानेही तिला आपल्या मिठीत घट्ट घेतलं आणि झोपून गेला. बाहेर आकाशात चंद्र चमकत होता. त्याचा शुभ्र प्रकाश खोलीत पसरला होता. इकडे रणवीर आपल्या खोलीत संतापाने इकडून तिकडे फिरत होता. आज तो कॉलेजमध्ये आरोहीची वाट पाहत होता. कॅन्टीनमध्ये ती येईल. आज तिला धडा शिकवायचा असं त्याने ठरवलं होतं. पण आरोही कॉलेजला आलीच नाही. यामुळे त्याचा राग अनावर झाला. रागाच्या भरात त्याने खोलीतील सामान फेकून फोडायला सुरुवात केली आणि ओरडत म्हणाला, आरोही, आज तू माझा अपमान केला आहेस. याची शिक्षा तुला नक्की मिळेल. आता तुला रणवीर राठोडचं खरं रूप दिसेल. तो शेवटी बेडवर आडवा झाला, पण त्याच्या डोळ्यात झोप नव्हती. पुढच्या सकाळी आरोही अर्जुनच्या मिठीत शांतपणे झोपलेली होती. अर्जुनची झोप उडाली होती, कारण त्याला जिमला जायचं होतं. पण आरोहीनं त्याला इतकं घट्ट धरलं होतं की तो हलू शकत नव्हता. तिची झोप मोडू नये म्हणून तो तसाच तिच्या शेजारी पडून राहिला. त्याने डोळे बंद केले नाहीत. तो फक्त झोपलेल्या आरोहीकडे पाहत होता. झोपेतही ती खूपच गोड दिसत होती. अर्जुन मनातच म्हणाला, एवढं सुंदर कुणी असं शकतं? तेवढ्या झोपेतच कूस बदलत आरोही हळूच पुटपुटली, मला इथे खूप छान वाटते, खास करून तुमच्या मिठीत. मी खूप काळ तुमच्या प्रेमासाठी तडफडत होते. लहानपणी आई बाबा गेले आणि मी अनाथ झाले. त्यानंतर माझं असं म्हणावं कोणीच उरलं नाही. पण तुम्हाला भेटल्यानंतर मला कळलं की प्रेम म्हणजे काय आणि ही भावना किती सुंदर असते. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. अर्जुन तिचे शब्द ऐकत होता. अनाथ हा शब्द ऐकून त्याच्या मनाला थोडं दुःख झालं. पण तिचं पुढचं बोलणं ऐकताच त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं. त्याने प्रेमाने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. आरोही मात्र अजूनही झोपेतच होती आणि बोलतच होती. अर्जुन मनात म्हणाला, बहुतेक स्वप्नात बोलते, पण स्वप्नातही माणूस खरंच बोलतो. तिला माझ्याबद्दल असं वाटतं हे जाणून मला खूप आनंद झाला. त्याची नजर तिच्या ओठांकडे गेली. तो क्षणभर थांबू शकला नाही. त्याने हळूच पुढे झुकून तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. आरोही झोपेत असल्यामुळे काही प्रतिक्रिया दिली नाही. पण अचानक स्वतःवरचा दाब जाणवताच तिने डोळे उघडले.
समोर अर्जुनला पाहून ती क्षणभर आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. अर्जुन मात्र डोळे मिटून तिच्या जवळच होता. काही वेळाने अर्जुन खोलीत आला. बेडवर शांत झोपलेली आरोही पाहून तो थांबला. तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होतं. ती स्वतःतच हरवून निश्चिंतपणे झोपलेली होती. तिचा तो निरागस चेहरा पाहून अर्जुनच्या ओठांवर हसू उमटलं. त्याने आपला कोट काढून सोफ्यावर ठेवला, कपाटात कपडे काढले आणि फ्रेश होण्यासाठी गेला. थोड्याच वेळात तो परत आला आणि शांतपणे आरोहीच्या शेजारी झोपला. तेवढ्यात झोपेतच आरोही हलली. अर्जुनच्या छातीवर डोकं ठेवत तिने त्याला घट्ट मिठी मारली. तिच्या त्या बालसुलभ वागण्यावर अर्जुन हसला आणि त्यानेही तिला आपल्या बाहूंमध्ये घट्ट सामावून घेतलं. दोघेही शांत झोपेत हरवले. बाहेर आकाशात चंद्र तेजाने चमकत होता आणि त्याची चांदणी खोलीत पसरली होती. इकडे रणवीर मात्र आपल्या खोलीत अस्वस्थपणे इकडून तिकडे फिरत होता. त्याचा राग अनावर झाला होता. आज तो कॉलेजमध्ये आरोहीची वाट पाहत होता. कॅन्टीनमधील घटनेनंतर त्याने ठरवलं होतं की आज तो तिला धडा शिकवणार, पण आरोही कॉलेजला आलीच नाही. या गोष्टीमुळे रणवीर अधिकच संतप्त झाला. रागाच्या भरात त्याने खोलीतील सामान फेकून दिलं, तोडफोड केली आणि चिडून म्हणाला, आरोही, आज मला वाट पाहायला लावून तू मोठी चूक केली आहेस. याची शिक्षा तुला मिळेलच. आता रणवीर राठोरचा खरा चेहरा तू पाहशील. रागाच्या भरात तो केव्हा बेडवर आडवा झाला त्यालाच कळलं नाही, पण त्याच्या डोळ्यात झोप नव्हती. पुढची सकाळ. आरोही अर्जुनच्या बाहूंमध्ये निवांत झोपलेली होती. अर्जुनची झोप उघडली. त्याला जिमला जायचं होतं, पण आरोहीने त्याला घट्ट पकडून ठेवलं होतं. तिला उठवायचं त्याचं मन नव्हतं, त्यामुळे तो तसाच तिच्या शेजारी पडून राहिला, डोळे उघडे ठेवून फक्त तिच्याकडे पाहत. झोपेतही आरोही खूपच गोड दिसत होती. अर्जुनच्या मनात आलं, कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं. तेवढ्यात झोपेतच आरोही हलली आणि हळू आवाजात बोलू लागली, मला इथे खूप छान वाटतंय, खास करून तुमच्या बाहूंमध्ये. मी खूप काळ तुमच्या प्रेमासाठी तडफडत होते. लहानपणी आई बाबा मला सोडून गेले, मी अनाथ झाले. त्यानंतर माझं असं कोणीच उरलं नाही, पण तुम्हाला भेटल्यानंतर मला कळलं प्रेम म्हणजे काय आणि ही भावना किती सुंदर असते. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. अर्जुन तिच्या शब्दांनी भावूक झाला. अनाथ हा शब्द ऐकून त्याचं मन क्षणभर दुखावलं, पण तिची संपूर्ण भावना समजल्यावर त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्याने प्रेमाने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. आरोही मात्र अजूनही झोपेतच होती आणि नकळत बोलत होती. अर्जुन हळूच म्हणाला, स्वप्नात असावी, पण स्वप्नातही माणूस खरंच बोलतो. मला आनंद आहे की ती माझ्याबद्दल असं सगळं विचार करते. तो क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला. तिचे ओठ पाहून तो स्वतःला थांबू शकला नाही. तो हळूच तिच्याकडे झुकला आणि तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. झोपेत असल्यामुळे आरोहीला सुरुवातीला काहीच कळलं नाही, पण शरीरावर जाणवलेल्या स्पर्शाने तिने डोळे उघडले. समोर अर्जुनला पाहून ती क्षणभर आश्चर्यचकित झाली. अर्जुनचे डोळे अजूनही मिटलेले होते. आज आरोहीला धडा शिकवायचाच असा रणवीरने मनाशी ठरवलं होतं, पण आज आरोही कॉलेजला आलेच नाही. त्यामुळे रणवीर प्रचंड संतापला. रागाच्या भरात त्याने खोलीतलं सगळं सामान फोडून टाकलं. तो संतापून ओरडला, आरोही, आज मला वाट पाहायला लावून तू फार मोठी चूक केली आहेस. याची शिक्षा तुला नक्की मिळेल. आता रणवीर राठोरचं खरं रूप तू पाहशील. तो रागातच बेडवर आडवा झाला, पण डोळ्यात झोप नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी आरोही अर्जुनच्या कुशीत शांत झोपलेली होती. अर्जुनची झोप उडाली होती कारण त्याला जिमला जायचं होतं, पण आरोहीनं त्याला घट्ट मिठी मारलेली असल्यामुळे तो हलू शकला नाही.
त्याची झोप मोड करावीशी त्याची अजिबात इच्छा नव्हती, म्हणून तो तसाच तिच्या शेजारी पडून राहिला आणि डोळे मिटून न घेता झोपलेल्या आरोहीकडेच पाहत राहिला. झोपेतही आरोही खूपच गोड दिसत होती. अर्जुन मनातच म्हणाला, कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं. तेवढ्या झोपेतच कूस बदलत आरोही बोलली. अर्जुन डोळे मिटून तिला चुंबन देतच होता. थोड्याच वेळात आरोहीही त्याच्या सोबत प्रतिसाद देऊ लागली. नकळत तिचे हात त्याच्या मानेभोवती गुंडाळले गेले. काही क्षणांनी तिचा श्वास वेगाने चालू लागला. तेव्हा अर्जुन थांबला. आरोही खोल श्वास घेत होती. अर्जुन हसत म्हणाला, गुड मॉर्निंग. लाजेने आरोहीचा चेहरा लाल झाला. तिनेही हळूच गुड मॉर्निंग असं म्हणत आपला चेहरा अर्जुनच्या छातीत लपवला. तिची ही लाजरी हालचाल पाहून अर्जुनच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू उमटलं. अर्जुन म्हणाला, आजची सकाळ आयुष्यातली सगळ्यात सुंदर सकाळ आहे. तो पुन्हा तिला जवळ ओढत होता. तिच्या श्वासांचा वेग वाढलेला त्याच्या लक्षात येत होता. तिचं छातीतलं चढ उतार पाहून तो अधिकच हरवून जात होता. तो तिच्या खांद्याजवळ झुकला आणि तिथे हळूवार स्पर्श करू लागला. आरोहीच्या तोंडून हलकीशी वेदनेची आणि भावनेची प्रतिक्रिया उमटत होती. जसं समुद्रात मासे सहज पोहतात तसाच अर्जुन हळूहळू आरोहीच्या प्रेमात पूर्णपणे बुडत चालला होता. तेवढ्यात आरोही हळूच म्हणाली, अर्जुन मला दुखतंय. हळूच प्लीज, आरोही लाजत म्हणाली. आरोहीचं हे बोलणं ऐकून अर्जुनच्या मनात एक वेगळीच हलचल झाली. तिच्या आवाजातली हळू वार्ता त्याला फारच मोहून टाकत होती. त्याने तिचा चेहरा दोन्ही हातात घेतला आणि पुन्हा एकदा तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. तो तिच्यावर प्रेमाने पण तीव्रतेने चुंबन घेत राहिला. आरोही सुरुवातीला त्याला हलकेच दूर ढकलत होती, पण हळूहळू तीही त्याच्या प्रेमात पूर्णपणे वाहवत गेली. आज तिला स्वतःमध्ये एक वेगळीच भावना जाणवत होती. खूप सुंदर, खूप खास, जिचा अर्थ तिलाही नीट उमगत नव्हता. तिचा श्वास वेगवान झाला. तेव्हा अर्जुनने स्वतःवर ताबा ठेवत तिला सोडलं आणि बाजूला बसला. अर्जुन अचानक दूर गेल्याचं पाहून आरोहीच्या मनात हुरहुर दाटली. ती उठून त्याच्या जवळ बसली आणि थोड्या काळजीत म्हणाली, आपण माझ्यावर रागवला आहात का? माझ्याकडून काही चूक झाली का? मी तुम्हाला आनंद देऊ शकत नाहीये का? तुम्ही मला सोडून तर जाणार नाही ना? हे बोलताना तिच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. आरोहीचे बोलणे ऐकून अर्जुन हलकेच हसला. त्याने तिचा चेहरा हातात घेत म्हणाला, असं काहीच नाही. मी जर अजून थोडा वेळ तुझ्या जवळ राहिलो असतो तर स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नसतो आणि माझं प्रेम सहन करणं तुला कठीण झालं असतं. म्हणूनच मी थोडा दूर झालो आणि तुझ्यापासून दूर जाण्याचा प्रश्नच नाही. मी तुला कधीच सोडणार नाही. तो पुढे म्हणाला, कारण तू अर्जुन सिंगची जान आहेस. माणूस आपली जान कधी सोडतो का? हे नीट लक्षात ठेव. असं म्हणत त्याने आपलं कपाळ तिच्या कपाळाला टेकवलं. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुला गमावण्याच्या विचारानेही माझा थरकाप उडतो. तू ती पहिली व्यक्ती आहेस जिने अर्जुन सिंगचं हृदय धडधडायला भाग पाडला आहेस आणि मी तुझ्यासाठी पूर्णपणे वेडा झालो आहे. हे ऐकताच आरोहीने अर्जुनला घट्ट मिठी मारली. मी सुद्धा तुमच्यावर खूप प्रेम करू लागले आहे. तुम्ही मला कधीही सोडून जाऊ नका. तुम्ही नसाल तर मी जगू शकणार नाही. कधी कसं इतकं प्रेम झालं ते मला कळलंच नाही. पहिल्याच भेटीत माझं हृदय तुमच्यासाठी धडधडायला लागलं. ती पुढे म्हणाली, तुमच्याशिवाय मी एक सेकंदही राहू शकत नाही. प्लीज मला कधी सोडू नका. अर्जुन हसत म्हणाला, कधीच नाही. आणि तिला आपल्या छातीत घट्ट धरून ठेवलं. थोड्या वेळाने तो म्हणाला, आजची सकाळ माझ्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर सकाळ आहे. तुला पाहिलं की स्वतःवर ताबा ठेवणं कठीण होतं. अर्जुनच्या या बोलण्याने आरोही अजूनच लाजली. ती थोडी दूर होत म्हणाली, आता मला सोडा. मला फ्रेश व्हायचं आहे
आणि कॉलेजलाही जायचं आहे. तुम्ही मला ड्रॉप कराल ना? अर्जुन हसत म्हणाला, नक्कीच, पण आपण दोघं एकत्र शॉवर घेऊ का? आणि त्यावेळी हे ऐकून आरोहीचा चेहरा लाजेने लाल झाला. नाही, मी नाही येणार, तुम्ही एकटेच जा, असं ती म्हणाली. पण अर्जुन ऐकणारा नव्हता. त्याने तिला आपल्या बाहूंमध्ये उचललं आणि थेट बाथरूममध्ये घेऊन गेला. आरोही त्याच्या छातीवर हलकेच मारत होती, पण त्याचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. थोड्याच वेळात दोघेही शांत झाले. अर्जुनने स्वतःवर मर्यादा ठेवत पाहिलं की आरोही त्याच्या छातीवर डोकं ठेवून थकून विसावली आहे. त्याने तिला प्रेमाने बाथरूम घातला, तिला उचलून बाहेर आणलं आणि बेडवर बसवलं. नंतर तो कपडे घेऊन आला आणि तिच्या मदतीने तिला कपडे घालू लागला. त्या क्षणी आरोहीला प्रचंड लाज वाटत होती. तिचा चेहरा टोमॅटोसारखा लाल झाला होता. ते पाहून अर्जुन स्वतःवर ताबा ठेवत म्हणाला, असं लाजू नकोस, नाहीतर मला स्वतःवर नियंत्रण ठेवणं कठीण होईल. आरोही काहीच बोलली नाही. तिने शांतपणे आपलं डोकं अर्जुनच्या छातीत लपवलं. हे पाहून अर्जुनच्या ओठांवर एक समाधानाचं हसू उमटलं. अर्जुनने आधी आरोहीला तयार केलं आणि मग स्वतः कपडे बदलायला गेला. काही वेळाने तो काळ्या रंगाच्या 3 पीस सूटमध्ये तिच्या समोर आला. त्या सूटमध्ये तो प्रचंड देखणा दिसत होता. आरोहीने त्याला पाहताच तिच्या हृदयाची धडधड वाढली. ती आपल्या देखण्या पतीकडे एकटक पाहू लागली. तिची नजर आपल्यावर खिळलेली पाहून अर्जुन तिच्या जवळ आला. हातात टाय देत तो हसत म्हणाला, हे घे आणि ही तुझी जबाबदारी आहे. तूच मला हा टाय बांधणार. आरोहीने लाजत मान हलवली. तिने त्याच्या हातातून टाय घेतला आणि अर्जुनच्या गळ्यात बांधू लागली. ती इतक्या प्रेमाने हे करत होती की अर्जुनला तिच्यावर अधिकच प्रेम येऊ लागलं. त्याने अलगद तिच्या उघड्या कमरेभोवती हात ठेवले. आज आरोहीने फिकट रंगाची कुर्ती घातली होती, ज्यातून तिचे हलकेसे पोट दिसत होते. खाली जीन्स, केस मोकळे, कानात झुमके, गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर काळी बिंदी, ओठांवर लाल लिपस्टिक आणि भांगात सिंदूर. ती अतिशय सुंदर दिसत होती. खरंच आरोही आज विशेषच मोहक भासत होती. अर्जुन प्रेमाने म्हणाला, जान, तू आज फारच सुंदर दिसतेस, कुणाची नजर लागू नये. असं म्हणत त्याने तिच्या डोळ्यातला थोडासा काजळ काढून तिच्या कानामागे लावला आणि कपाळावर हलकेच ओठ टेकवले. आरोही हसत म्हणाली, अर्जुन घाबरू नका, आता आरोही फक्त तुमचीच आहे, तुमच्याशिवाय कोणाचीही नाही. असं म्हणत तिने त्याचा टाय पूर्णपणे बांधला आणि आपले डोके त्याच्या छातीवर ठेवले. अर्जुननेही तिला घट्ट मिठीत घेतलं. थोड्याच वेळात आरोही म्हणाली, चला ना, खूप भूक लागली आहे. पोटात चुहे धावायला लागलेत. तिच्या बालिश बोलण्यावर अर्जुन हसला. त्याने तिला उचलून आपल्या कुशीत घेतलं आणि खोली बाहेर नेऊ लागला. तेव्हा आरोही लाजत म्हणाली, अर्जुन, मला खाली ठेवा, कुणीतरी पाहिल. अर्जुन हसत उतरला, हे घर माझं आहे. माझ्या परवानगीशिवाय इथे कोणी वर नजरही उचलू शकत नाही. तू निश्चिंत राहा. तू या घराची मालकीण आहेस आणि माझ्यावरही हुकूम चालवू शकतेस. आरोहीने त्याच्या गळ्याभोवती हात गुंडाळले आणि डोळे मिटून त्याच्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज ऐकू लागली. अर्जुन तिला उचलून जिना उतरला आणि डायनिंग टेबलजवळ आणून आपल्या मांडीवर बसवलं. नोकरांनी जेवण वाढलं. अर्जुन आपल्या हाताने आरोहीला भरवू लागला. हे दृश्य पाहून मोलकरीण थक्क झाली. तिने अर्जुनला कधीही असा कोणाचा इतकी काळजी घेताना पाहिलं नव्हतं.
केअरटेकरही आश्चर्याने आपल्या बॉसकडे पाहत होता. अर्जुन सिंग, जो नेहमी रागीट आणि कठोर वाटायचा, आज एका मुलीसमोर इतका प्रेमळ, इतका वाहू दिसत होता. तो स्वतःच्या हाताने तिला जेव घालत होता. हे पाहून त्याचे मन आनंदाने भरून आले. त्याचा बॉसही कुणावर तरी मनापासून प्रेम करतो हे जाणून त्याला समाधान वाटलं. जेवण झाल्यावर अर्जुनने तिचे केस कानामागे सारत विचारलं, चालायचं का? आरोहीने मान हलवून होकार दिला. ती अर्जुनचा हात धरून त्याच्यासोबत बाहेर निघाली. घरातून बाहेर पडताना ती आजूबाजूला बारीकाने पाहू लागली. घर फारच भव्य आणि सुंदर होतं. इतकं मोठं घर तिने आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं. त्यामुळे तिच्या डोळ्यात कुतूहल आणि आश्चर्य दाटलं होतं. अर्जुन तिच्या चेहऱ्यावर बदलणारे भाव शांतपणे पाहत होता. घर पाहताना तिचे निळे डोळे अधिकच मोठे आणि चमकदार झाले होते. आरोहीचा हा निरागस बदलणारा चेहरा पाहून अर्जुनच्या हृदयाची धडधड वाढली. ती इतकी गोड होती की कुणाच्याही हृदयाची धडधड वाढावी. तेवढ्यात अर्जुनला रणवीरच्या बोलण्याची आठवण झाली आणि त्याचा चेहरा क्षणात कठोर झाला. मनात राग उसळला. तो तिला कारजवळ घेऊन गेला. आधी तिला बसवलं आणि मग स्वतःही आत बसला. पुढच्या क्षणी अर्जुनने तिला हलकेच आपल्या बाजूला ओढलं. त्यामुळे आरोही थेट त्याच्या कुशीत आली. ती आपल्या निळ्या डोळ्यांनी कुतूहलाने त्याच्याकडे पाहू लागली आणि अर्जुन म्हणाला, पैशांकडे पाहू नकोस जान, मला तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि या तुझ्या निळ्या डोळ्यात मला अक्षरशः बुडून जायचं वाटतं. प्लीज मला पैशांशी तुलना करू नकोस. अर्जुनचं बोलणं ऐकताच आरोहीने आपलं डोकं त्याच्या छातीत लपवलं आणि डोळे मिटून घेतले. अर्जुननेही तिला घट्ट मिठीत घेतलं आणि नकळत तो कालच्या आठवणीत हरवून गेला. फ्लॅशबॅक. अर्जुन ऑफिसमध्ये काम करत होता. तेवढ्यात त्याचा सेक्रेटरी विजय आत आला. त्याने मान खाली घालून आदराने म्हटलं, सर, कॉलेजमधून एक बातमी मिळाली आहे. आज रणवीरने कॅन्टीन समोर सगळ्यांच्या समोर आरोही मॅडमसोबत गैरवर्तन केलं आहे. हे ऐकताच अर्जुन संतापला. काय केलं त्याने माझ्या आरूसोबत? लवकर सांग. आणि मी तुला सांगितलं होतं ना, तिच्यावर सतत लक्ष ठेव. तिच्या प्रत्येक हालचालीची माहिती मला मिळायला हवी. विजय म्हणाला. सर, आम्ही पूर्ण लक्ष ठेवून आहोत. त्याचमुळे ही माहिती कळली. अर्जुन कडक आवाजात म्हणाला. सगळं नीट सांग, नेमकं काय घडलं? विजयने कॅन्टीनमध्ये घडलेली सगळी घटना अर्जुनला सांगितली. रणवीरने दिलेल्या धमकीबद्दल ऐकून अर्जुन हादरला. पण आरोहीने दाखवलेलं धैर्य ऐकून त्याला तिचा अभिमान वाटला. अर्जुन ठामपणे म्हणाला, तू लगेच माझे एक काम कर. मॅरेज रजिस्टरमध्ये अपॉइंटमेंट फिक्स कर. मला आत्ताच लगेच लग्न करायचं आहे. पहिल्यांदा विजय आश्चर्यचकित झाला, पण मग त्याने मान डुलावली आणि केबिन बाहेर गेला. वर्तमानात अर्जुन अजूनही आरोहीला मिठीत धरून होता. रणवीरचा विचार आला की त्याला प्रचंड राग येत होता. पण त्याच वेळी त्याच्या मनात समाधानही होतं, कारण आता आरोही फक्त त्याची होती आणि कायम त्याचीच राहणार होती. आरोही अर्जुनच्या बाहुपाशात शांतपणे झोपली होती. त्याच्या मिठीत तिला विलक्षण सुरक्षित आणि सुखद वाटत होतं. थोड्याच वेळात कार कॉलेजच्या गेट समोर थांबली. ड्रायव्हर म्हणाला, सर, कॉलेज आला आहे. अर्जुनने हळूच आरोहीला सांगितलं. आरोही, कॉलेज आलं. आरोहीने डोळे न उघडताच त्याच्या छातीवरून डोकं वर केलं आणि अर्जुनकडे पाहिलं. ठीक आहे, आता मला जायला हवं. तारा माझी वाट पाहत असेल. ती उतरायला लागली. तेवढ्यात अर्जुनने तिचा हात पकडून तिला आपल्याकडे ओढलं
आरोही थेट त्याच्या छातीवर जाऊन आदळली. तिने नाकावर हात ठेवत हसत म्हटलं, तुम्ही नेहमी असंच का करता? बघा, मला लागलं ना. ती त्या क्षणी खूपच गोड दिसत होती. अर्जुनला तिच्यावर प्रचंड प्रेम आलं. त्याने तिच्या ओठांवर हलकसं चुंबन घेतलं आणि म्हणाला, मला तुझ्यावर प्रेम करणं खूप आवडतं आणि तू जेव्हा असं निरागस चेहरा करतेस तेव्हा माझं प्रेम अजून वाढतं. आरोही प्रेमाने त्याचं सगळं ऐकत होती. असं प्रेम तिला आयुष्यात कधीच मिळालं नव्हतं, जे अर्जुनच्या रूपात तिला मिळालं होतं. ती म्हणाली, अर्जुन, आता मला जायला हवं. अर्जुन हसत म्हणाला, ठीक आहे. आणि तिचे केस नीट करत तिच्या कपाळावर किस केलं. आरोहीने डोळे मिटले. कारचं दार उघडलं आणि ती बाहेर उतरली. तिने मागे वळून हसत अर्जुनकडे पाहिलं. अर्जुनने नजरेनेच तिला आत जायला सांगितलं. ती कॉलेजच्या आत शिरत नाही तोपर्यंत अर्जुनची कार तिथेच थांबलेली होती. तो तिला आत जाताना पाहत राहिला. कॉलेजमध्ये पाऊल टाकताच तारा धावत आली आणि तिला घट्ट मिठी मारत म्हणाली, आई ग, तू लग्न केलंस आणि मला सांगितलंसही नाहीस. पण खरंच मला खूप आनंद झाला आहे. तू खरंच योग्य व्यक्ती निवडली आहेस. पार्टनर मिळालाय तोही अर्जुन सिंग. त्याच्या मागे कॉलेजमधल्या सगळ्या मुली वेड्यासारख्या फिरतात आणि तो तुझ्यासाठी इतका वेडा आहे. खरंच आरोही, मला तुझा खूप अभिमान वाटतो. असं म्हणत ताराने आरोहीला घट्ट मिठी मारली. आरोही ही खूप आनंदात होती. मनातल्या मनात ती विचार करत होती, खरंच यार, अर्जुनसारखा नवरा मिळणं म्हणजे माझं फार मोठं भाग्य आहे. मी आयुष्यात नक्कीच खूप चांगली कर्म केली असतील, म्हणूनच तो मला मिळाला आहे. तो माझ्यावर इतकं प्रेम करतो की इतकी काळजी घेतो जणू मी एखादी लहान मुलगीच आहे. तारा हसत म्हणाली, खरंच यार, अर्जुन सिंग तुझ्यासाठी वेगळाच आहे. तो तुझी खूप काळजी घेतो. आम्ही तर ऐकलं होतं की तो फारच रागीट आणि उद्धट स्वभावाचा आहे. आरोही लगेच म्हणाली, नाही ग, तो लोक सांगतात तसा अजिबात नाही. तो खूप प्रेमळ आहे. हे बोलताच आरोही अर्जुनच्या विचारात हरवून गेली. त्यांच्या जवळकीचे क्षण आठवून तिचा चेहरा लाजेने लाल झाला. आरोही अशी हरवलेली पाहून ताराने तिच्या खांद्यावर हात ठेवत मिश्किलपणे विचारलं, अगं, जरा आम्हालाही सांग ना, तुझ्या मानेवर हा लालसर निशाण कसा काय? आरोहीने तो निशाण पाहण्यासाठी हात नेला, पण तिला नीट दिसेना. तेव्हा तारा हसत म्हणाली, हे तर लव बाईट आहे ना. आणि त्यानंतर आरोही मुद्दाम अनभिज्ञ असल्यासारखी म्हणाली, नाही रे, कदाचित मच्छर चावला असेल. मी खूप खाजवलं म्हणून असेल. उगाच जास्त कल्पना करू नकोस. चल, क्लास सुरू होणार आहे. तारा खोडकरपणे म्हणाली, अगं मान्य कर ना, हे अर्जुन सिंहचं काम आहे. सांग ना यार, मला खूप उत्सुकता आहे. आणि तुझी फर्स्ट नाईट कशी झाली तेही सांग. मी तर केव्हापासून वाट पाहते. आरोही लाजून खाली पाहू लागली आणि हळूच मान हलवते. ते पाहून तारा आनंदाने उड्याच मारू लागली. तेव्हा आरोहीने तिचा हात धरत तिला थांबवलं आणि म्हणाली, हळू बोल, कोणी ऐकू नये. मला नाही आवडत की अर्जुन सिंहची बायको म्हणून सगळ्यांनी वेगळं वागवावं. तारा आनंदाने पुन्हा आरोहीला मिठी मारत म्हणाली, मी खुश आहे की अर्जुन सिंह तुझ्यावर इतकं प्रेम करतो. तुला खरंच खरा प्रेम मिळालंय, जो तुझी काळजी घेईल आणि प्रत्येक संकटातून तुला वाचवेल. आरोहीने होकारार्थी मान हलवली आणि दोघी क्लासकडे निघाल्या. तेवढ्यात रणवीर, चिराग आणि नताशा अचानक समोर आले आणि त्याने त्यांचा रस्ता अडवला. रणवीरला समोर पाहताच आरोही घाबरली
आणि तिने ताराचा हात घट्ट पकडला. तारा ठामपणे म्हणाली, रणवीर आम्हाला जाऊ द्या, क्लासचा वेळ झालाय. रणवीर ॲटिट्यूडमध्ये केसावरून हात फिरवत आरोही जवळ आला आणि म्हणाला, स्वतःला काय समजतेस तू? 2 कवडीची मुलगी आणि माझ्यासमोर एवढा रुबाब? काल मला वाट पाहायला लावलीस, ती फार मोठी चूक केलीस. रणवीर राठोड कुणासाठी थांबत नाही आणि तू मला थांबवलंस, याची किंमत तुला मोजावी लागेल. तो आरोहीचा हात पकडायला पुढे आला, पण त्याआधीच आरोहीने जोरात त्याच्या गालावर थप्पड मारली. आरोही कॉलेजच्या आत येताच तारा आनंदाने तिला मिठी मारून अभिनंदन करू लागली. दोघी क्लासमध्ये जाणार इतक्यात पुन्हा रणवीरने त्यांचा रस्ता अडवला. समोर उभा असलेला रणवीर पाहून आरोही पुन्हा घाबरली आणि ताराचा हात घट्ट पकडला. ताराने तिची भीती ओळखून रणवीरला ठामपणे सांगितलं, रणवीर, आमचा रस्ता सोड, आम्हाला क्लासला जायचं आहे. रणवीर पुन्हा आरोही जवळ येऊन तिचा हात पकडायला गेला, पण आरोही मागे सरकली. हे पाहून रणवीर अधिकच चिडला. इतकी हिंमत कशी झाली तुझी? एवढी अकड कुठून आली आहे? तो संतापून म्हणाला. आरोही काहीही न बोलता दुसऱ्या बाजूने निघू लागली. तेव्हा रणवीर पुन्हा तिच्या वाटेत उभा राहून म्हणाला, 2 कवडीची मुलगी मला इग्नोर करते. तुला माहिती आहे का तुझी औकात काय आहे? पुअर हा शब्द ऐकताच आरोहीला खूप वाईट वाटलं, पण त्या क्षणी तिला रणवीरशी काहीही वाद घालायचा नव्हता, म्हणून तिने त्याला दुर्लक्ष करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पण रणवीरने रागाच्या भरात तिचा हात पकडून तिला आपल्या दिशेने ओढलं. आरोही तोल सावरू शकली नाही आणि थेट रणवीरच्या छातीत जाऊन आदळली. नाक सोळत आरोहीने रागाने रणवीरकडे पाहिलं आणि स्वतःला त्याच्यापासून दूर करत ती म्हणाली, तुला नेमकं काय वाटतंय स्वतःबद्दल? मी तुझ्याशी बोलत नाहीये, तुला इग्नोर करते. याचा अर्थ समजायला हवा की त्या मुलीला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये. मी तुझं काय बिघडलं आहे तरी सुद्धा तू माझ्या का लागलायस? रणवीर हसत म्हणाला, माझी गर्लफ्रेंड बन, मला अजून काहीही नको. आरोहीने थंड पण ठाम आवाजात उत्तर दिलं, असं बोलण्याची चूक तुला फार महागात पडेल. तुला कळेल की तू नेमकं कोणाशी पंगा घेतोयस. स्वतःला आवर, नाहीतर पुढे जे होईल त्यासाठी मला दोष देऊ नकोस. रणवीर हसतच तिच्या चेहऱ्याला हात लावणार इतक्यात आरोहीने स्वतःला मागे घेतलं आणि जोरात त्याच्या गालावर चापट मारली. ती चापट इतकी जोरात होती की संपूर्ण कॉलेजमधले विद्यार्थी तिकडे पाहू लागले. रणवीर मान खाली घालून उभा राहिला. आरोहीने हात दाखवत ठामपणे म्हटलं, पुन्हा मला स्पर्श करण्याची हिंमत करू नकोस, नाहीतर अशाच थप्पडा तुला परत परत बसतील. रणवीर रागाने डोकं वर करून आरोहीकडे पाहू लागला. तिच्या डोळ्यात प्रचंड संताप होता. तो तिचा हात पकडणार इतक्यात अचानक एक जोरदार पंच येऊन त्याच्या तोंडावर बसला. रणवीर सावरू शकला नाही आणि थेट जमिनीवर कोसळला. आरोहीने मागे वळून पाहिलं तर तिथे उभ्या असलेल्या माणसाला पाहून तिचा चेहरा आनंदाने उजळला. तो दुसरा कोणी नसून अर्जुन होता. अर्जुन ऑफिसला निघालाच होता. तेवढ्यात त्याच्या सेक्रेटरीने कॉलेजमध्ये सुरू असलेल्या प्रकाराची माहिती दिली. हे ऐकताच अर्जुनने सगळं काम बाजूला ठेवून थेट कॉलेज गाठलं. रणवीर जमिनीवरून उठत अर्जुनकडे पाहताच अजूनच चिडला. तो अर्जुनवर हात उचलणार इतक्यात अर्जुनने अतिशय फुर्तीने त्याचा हात पाठीमागे वळवून पकडला आणि रागाने म्हणाला, जेव्हा एखादी मुलगी तुला भाव देत नाही तेव्हा तिच्या मागे का लागतोयस? आणि डोळे वर करून पाहिलंस तरी कोणाकडे? माझ्या आरोहीकडे. तुला माहिती आहे का तुझी चूक काय आहे? तू ज्याच्यावर हात टाकायचा प्रयत्न केलास ती अर्जुन सिंहची बायको आहे. हे शब्द ऐकताच रणवीरच्या डोळ्यात धक्का बसल्यासारखी भीती दिसू लागली. त्याने नीट पाहिलं. आरोहीच्या कपाळावरचं कुंकू आणि गळ्यातलं मंगळसूत्र
त्याला जणू 440 ओळचा झटका बसला. त्याला विश्वासच बसत नव्हता की आरोहीचं लग्न झाले, तेही अर्जुन सिंह सोबत, जो बिझनेस वर्ल्डचा बादशहा आणि अंडरवर्ल्डचा डॉन होता, ज्याच्या नावाने सगळे घाबरत. आता कुठे रणवीरला आपली चूक कळली. तो थरथरत म्हणाला, सर, कृपया आम्हाला माफ करा. पुढे आम्ही कधीही आरोही समोर किंवा तिच्या आसपासही दिसणार नाही. अर्जुनने त्याला सोडलं. त्याचा कॉलर नीट करत थंड आवाजात म्हणाला, या कॉलेजमधून लगेच निघून जा, नाहीतर तुझ्या वडिलांचा सगळा बिझनेस मी बुडवू शकतो. रणवीर घाबरत म्हणाला, मी लगेच कॉलेज सोडतो सर, पण कृपया पप्पांवर काहीही करू नका. अर्जुन हलकंसं हसत म्हणाला, आत्ताच निघ, नाहीतर. इतकं ऐकताच रणवीरने तिथून पळ काढली. त्याच्या मागे चिराग आणि नताशाही निघून गेले. आरोही अर्जुनकडे आली आणि काळजीच्या सुरात म्हणाली, आपण इथे का आलात? तुम्हाला काही लागलं तर नाही ना? ती त्या क्षणी फारच निरागस दिसत होती. अर्जुन हसत तिचा चेहरा हातात घेत म्हणाला, डोंट वरी आरोही, मी ठीक आहे. जखम तर त्याला लागली आहे. आरोहीने अर्जुनला मिठी मारत म्हटलं, मला वाचवल्याबद्दल थँक्यू. नाहीतर अर्जुनने तिला घट्ट जवळ घेत ठामपणे म्हणाला, अर्जुन सिंह असताना त्याच्या बायकोला कोणीही काही करू शकत नाही. संपूर्ण कॉलेजमधले विद्यार्थी अर्जुन सिंहला तिथे पाहून हादरले होते. पण त्याहून मोठा धक्का त्यांना आरोही आणि अर्जुनच्या नात्याचा होता. अर्जुन सिंहचं लग्न आरोहीशी झाले हे कोणालाच माहिती नव्हतं. सगळ्यांच्या नजरा आपल्यांवर आहेत हे जाणवताच आरोहीने अर्जुनला हलकेच दूर करत म्हटलं, प्लीज सोडा, सगळे आपल्याकडेच पाहत आहेत. अर्जुन तिला मिठीत घेत हसत म्हणाला, पाहू देत, मी माझ्या बायकोवर प्रेम करतोय. आरोही लाजत स्वतःला सोडवत म्हणाली, अर्जुन प्लीज. तेव्हा अर्जुनने तिला सोडलं. तेवढ्यात तारा आनंदाने धावत आली. अर्जुनला पाहून तिने हात पुढे केला. अर्जुननेही हसत तिच्याशी हस्तांदोलन केलं. अर्जुन म्हणाला, माझ्या आरोहीची काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. तारा हसत म्हणाली, त्याची गरज नाही. आरोही आहेच इतकी गोड की कोणालाही तिच्यावर प्रेम होईल. आरोही अर्जुनच्या छातीत विसावली होती. तेवढ्या तिला आपल्याकडे रोखलेल्या नजरा जाणवू लागल्या. ती लगेचच अर्जुनपासून थोडी दूर झाली आणि आजूबाजूला पाहू लागली. कॉलेजमधले सगळे विद्यार्थी कुतूहलाने आणि आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होते. आरोही घाबरलेल्या स्वरात अर्जुनला म्हणाली, अर्जुन, तुम्ही आपलं नातं सगळ्यांना सांगितलं का? अर्जुनने तिचा चेहरा हळूवारपणे दोन्ही हातात घेतला आणि शांतपणे म्हणाला, त्यात एवढं काय झालं आरोही? एक ना एक दिवस सगळ्यांना कळणारच होतं. मग आजच का नाही? खरं सांगायचं तर मला हे आधी सांगायचं नव्हतं, पण रणवीर तुला पुन्हा त्रास देऊ नये म्हणून मला हे करावं लागलं. तो पुढे म्हणाला, आता रणवीर तुला कधीच त्रास देणार नाही. तू निर्धास्तपणे अभ्यास करू शकतेस. अर्जुनच्या या शब्दांनी आरोहीच्या डोळ्यात पाणी आलं. ओलसर डोळ्यांनी ती म्हणाली, अर्जुन, तुम्ही माझ्यासाठी इतकं सगळं केलं. अर्जुन हसत म्हणाला, तू इतकी गोड आहेस की तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो. फक्त हे नातंच नाही तर माझं सगळं आयुष्य मी तुला देऊ शकतो. एकदा फक्त सांगून तर बघ. तेवढ्या तारा आनंदाने धावत येत आरोहीला मिठी मारते आणि म्हणते, आरोही, मला खूप आनंद होतोय.
मग ती अर्जुनकडे वळून हात पुढे करते. अर्जुनही तिच्याशी हस्तांदोलन करतो आणि म्हणतो, माझ्या आरोहीची काळजी घेतल्याबद्दल थँक्स. हा पार्ट पुन्हा रिपीट झालाय त्यासाठी सॉरी. तारा हसत म्हणते, काळजीची काहीच गरज नाही. आरोहीच इतकी छान आहे की कुणालाही तिच्यावर प्रेम होईल. आणि खरं सांगायचं तर तुम्ही खूप लकी आहात, कारण आरोही तुमच्यावर प्रेम करते. ती पुढे म्हणाली, आणि मी आरोहीसाठी खूप खुश आहे. तिने खूपच योग्य लाईफ पार्टनर निवडला आहे. अर्जुन म्हणाला, आता तुम्ही दोघेही क्लासला जा, उशीर होईल. ताराने मान हलवली आणि आरोहीचा हात धरून तिला घेऊन जाऊ लागली. जाताना आरोही पुन्हा पुन्हा मागे वळून अर्जुनकडे पाहत होती. अर्जुन हसत हात पॅन्टच्या खिशात घालून तिला जाताना पाहत राहिला. तेवढ्यात प्रिन्सिपल तिथे आले. त्यांनी मान झुकवून अर्जुनला विचारलं, सर, काही अडचण आली होती का, म्हणून तुम्ही कॉलेजमध्ये आलात? अर्जुन शांत पण ठाम स्वरात म्हणाला, जर पुन्हा कोणी आरोहीला त्रास दिला तर मला थेट संपर्क करा, नाहीतर हे कॉलेज एका दिवसात गायब होईल. असं म्हणत त्याने आपल्या कोटचं बटन लावलं आणि निघून गेला. प्रिन्सिपलच्या कपाळावर घाम फुटला होता. त्यांनी रुमाल काढून घाईघाईने घाम पुसला. इकडे रणवीर घरी पोहोचताच संतापाने घरातली सगळी वस्तू फेकून फोडू लागला. तो ओरडत म्हणाला, आरोही माझी आहे आणि फक्त माझीच. तो पुढे किंचाळला, तू मोठी चूक केलीस अर्जुन. अर्जुन सिंहशी लग्न करून तू माझ्याशी द्रोह केलास. याचा बदला मी नक्की घेईन. तू जर माझी झाली नाहीस तर तुला कोणाचीही होऊ देणार नाही. असं म्हणत त्याने दारूची बाटली रिकामी केली. नशेत तो पुटपुटला, अर्जुन सिंग, तू मला धमकी दिलीस माझ्या वडिलांच्या नावाने, पण काही फरक पडत नाही. एक दिवस मी बदला घेईन. तुझी आरोही मी तुझ्यापासून हिसकावून घेईन आणि तिला अशा ठिकाणी नेईन जिथे तुझी सावलीही पोहोचणार नाही. त्याच्या डोळ्यात वेळसर झपाटलेपणा दिसत होता. तो म्हणाला, रणवीर राठोडला जे एकदा आवडतं ते तो कोणत्याही परिस्थितीत मिळवतो. आरोही माझं वेड आहे, माझं जुनून आहे. त्याच्या नजरेतील ती आग कुणालाही घाबरवण्यासाठी पुरेशी होती. दुसरीकडे क्लास संपवून आरोही आणि तारा हॉस्टेलकडे निघाल्या. तेवढ्यात तारा हसत म्हणाली, आरू, आता तू हॉस्टेलमध्ये राहणार नाहीस. आता तुला अर्जुनसोबतच राहावं लागणार. आरोहीने लाजत मान हलवली. तेवढ्यात हॉस्टेलसमोर एक आलिशान कार येऊन थांबली. तारा आश्चर्याने म्हणाली, वा, किती महागडी कार आहे. कारमधून ड्रायव्हर उतरला. मान झुकवून म्हणाला, मॅडम, सरांनी तुम्हाला घरी घेऊन यायला सांगितलं आहे. आरोहीने होकार दिला. तारा कार पाहून थक्क झाली होती. इतकी मोठी आणि महागडी कार तिने आयुष्यात कधीच पाहिली नव्हती. डोळे मोठे करत ती म्हणाली, अरे बापरे यार, तुझी तर लाईफ सेट झाली. काश मलाही असाच एखादा अमीर आणि प्रेम करणारा मुलगा मिळाला असता आणि मग लग्न झालं असतं. आरोही आपल्या मैत्रिणीच्या बोलण्यावर हसत तारा यांच्या डोक्यावर हलकसं टपली मारत म्हणाली, अगं, अभ्यासाकडे लक्ष दे. ताराने हसत उत्तर दिलं, तुझं शहाणपणच गेले म्हणून असं बोलतेस. आरोही म्हणाली, चल आता, उशीर होतोय. ताराने तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, बरं, जाते. असं म्हणत ती निघूनही गेली. आरोही कारमध्ये जाऊन बसली आणि ड्रायव्हरला विचारलं, काका, अर्जुन सर अजून आले नाहीत का? आणि त्यानंतर ड्रायव्हर म्हणाला,
नाही बेटा, सर ऑफिसच्या कामात व्यस्त होते. आरोही लगेच म्हणाली, काका, मला मॅडम म्हणू नका. मी तुमच्या मुली एवढीच आहे. मला मोठं करू नका. मला फक्त तुमची मुलगी समजून बोलवा. आरोहीच्या या शब्दांनी ड्रायव्हर खूप खुश झाला. आजपर्यंत सगळे त्याला फक्त ड्रायव्हरच समजत होते, पण आज कुणीतरी त्याला माणूस म्हणून समजून घेतलं होतं. त्याच्या चेहऱ्यावर आपोआप हसू आलं. तो म्हणाला, ठीक आहे बेटा, आता मी तुला आरोही असंच म्हणेन. आता खुश ना? आरोही हसत म्हणाली, हो काका. थोड्याच वेळात कार एका आलिशान व्हिला समोर येऊन थांबली. एक बॉडीगार्ड पुढे येऊन कारचं दार उघडतो. आरोही खाली उतरते आणि घराच्या आत जाते. आरोही आत शिरताच सगळे मेड आणि केअरटेकर मान झुकून तिला अभिवादन करतात. हे पाहून आरोही थोडी गोंधळते. ती म्हणाली, तुम्ही सगळे माझ्यासमोर असे वाकू नका. तेव्हा केअरटेकर म्हणाला, मॅडम, तुम्ही या घराच्या मालकीण आहात. तुमची काळजी घेण्याची आम्हाला जबाबदारी दिली आहे. घरात येता सगळेच लोक तिला मॅडम म्हणत होते. आरोही लगेच म्हणाली, मला मॅडम म्हणू नका. मला फक्त आरोही म्हणूनच हाका मारा. केअरटेकर म्हणाला, मॅडम, हे शक्य नाही. सरांनी तसं सांगितलं आहे. आरोही थोडी ठामपणे म्हणाली, पण मी सांगते ना, मला मॅडम म्हणू नका. फक्त आरोही म्हणा. ही माझी आज्ञा आहे. सगळे मेड आणि केअरटेकर एक सुरात म्हणाले, ठीक आहे मॅडम. आरोहीने लगेच भुया उंचावत म्हटलं, पुन्हा. केअरटेकर लगेच म्हणाला, सॉरी आरोही. हे ऐकून आरोही हसली आणि सरळ आपल्या खोलीकडे निघाली. जाताना ती घराकडे बारीकाईने पाहत होती. घर खूपच सुंदर होतं. ते पाहून तिच्या डोळ्यात चमक आली. मनात ती म्हणाली, इतकं मोठं आणि सुंदर घर मी आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं आणि आज पहिल्यांदाच हे घर माझं आहे. ती आपल्या खोलीत आली. कपाटातून कपडे काढले आणि वॉशरूममध्ये गेली. थोड्याच वेळात चेंज करून बाहेर आली. आरशासमोर उभी राहून स्वतःकडे पाहू लागली. तिने निळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि प्लाझो घातला होता, ज्यात ती खूपच क्यूट दिसत होती. ती खाली उतरून थेट डिनर टेबल जवळ आली. केअरटेकर आधीच तिथे उभा होता आणि तिची वाट पाहत होता. आरोही बसताच त्याने तिच्यासाठी जेवण वाढलं. ती शांतपणे जेवू लागली. जेवण झाल्यावर ती पुन्हा आपल्या खोलीत आली. एक पुस्तक हातात घेऊन वाचायला बसली, पण वाचत वाचतच तिला झोप लागली. रात्र झाली होती. अर्जुन ऑफिसमधून घरी परत आला. घरात येताच त्याने केअरटेकरला विचारलं, आरोही कुठे आहे? केअरटेकर म्हणाला, सर, मॅडम म्हणजे आरोही आपल्या खोलीत आहे. तिने जेवण केलं आहे. अर्जुन म्हणाला, गुड. असं म्हणत तो आपल्या खोलीकडे गेला. खोलीत जाताच त्याची नजर झोपलेल्या आरोहीवर पडली. झोपेतही ती खूपच गोड दिसत होती. अर्जुनने कोट काढून सोफ्यावर ठेवला आणि हळूच बेडकडे आला. तिच्या चेहऱ्यावर आलेले केस कानामागे सारत तो हळूच म्हणाला, कोणी इतकं झोपेतही क्यूट कसं दिसू शकतं? तिच्या हातातून पुस्तक काढून टेबलावर ठेवलं. तिला नीट झोपवलं आणि ब्लँकेट घातलं. मग तो स्वतः चेंज करायला गेला. चेंज करून तो खाली जेवायला गेला. जेवण करून परत खोलीत आला आणि लॅपटॉप घेऊन आरोहीच्या शेजारी बसून काम करू लागला.
थोड्याच वेळात आरोहीची झोप मोड झाली. तिने डोळे उघडले आणि शेजारी बसलेला अर्जुन पाहिला, जो लॅपटॉपवर काम करत होता. ती उठून बसली, त्याच्या हातातून लॅपटॉप बाजूला ठेवला आणि आपलं डोकं त्याच्या मांडीवर ठेवलं. अर्जुन हे सगळं पाहत होता आणि हसतही होता. डोळे मिटून आरोही हळूच म्हणाली, रात्री उशिरापर्यंत काम करणं चांगलं नाही आणि पैसे तर तुमच्याकडे आधीच खूप आहेत. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा. स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे.